नमस्कार, सर्वांचे कथालेखन या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खिडकी या कथेचा भाग दुसरा, अंतिम भाग. लेखक आहेत कुमार. मागच्या भागात आपण पाहिलं की अमिषाने अंकिताला खिडकीमध्ये कोणाशी तरी बोलताना पाहिले आणि तिला विचारले की तू कोणाशी बोलत आहेस. मागच्या भागामध्ये नक्की काय घडले हे पाहण्यासाठी भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यानंतर अमिषा वृषभला सांगते. वृषभ त्यावर म्हणतो, तू काय बोलतेस हे तुला तरी समजते का? अगं झोपेत बोलत असेल ती आणि तुला वाटले असेल ती जागी आहे. वृषभ म्हणाला. नाही, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले रे आहे तिला त्या खिडकीकडे पाहून हात हलवताना. आणि जरी ती झोपेत असती तरी मी जागी होते ना. मला माहीत आहे हे थोडे विचित्र आहे, पण मी स्वतःच्या कानाने जे ऐकले ते तुला सांगितले. यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठीक आहे, नाहीतर तुझी मर्जी. पण मी काही अंकिताला तिकडे झोपायला आता पाठवणार नाही. चिडून अमिषा म्हणाली. ठीक आहे, नको पाठवू, पण तिला आपल्या शेजारच्या रूममध्ये झोपव, मग तर झाले. वृषभने विचारले. ठीक आहे, जा तू, तुला उशीर होईल नाहीतर, अमिषा म्हणाली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. साधारण 4 तासांनी अचानक पुन्हा तसाच आवाज आला. कोणीतरी हसत आहे आणि कोणाशी तरी बोलत आहे. पण यावेळी वृषभ त्या आवाजाने उठला. त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे 2:30 वाजले होते. त्याने कानोसा घेतला आणि आवाज नीट ऐकला तर तो आवाज अंकिताचा होता. आता वृषभ घाबरला आणि पळत रूममधून बाहेर आला. त्याने आपल्या बाजूची रूम पाहिली तर तिचा दरवाजा उघडा होता आणि अंकिता तिच्या बेडवर नव्हती. तेवढ्यात पुन्हा त्याला हसण्याचा आवाज आला. तो आवाज वरच्या दिशेने येत होता. तो सावधपणे वरच्या दिशेने निघाला. त्याच्या कानात आता अमिषाचे वाक्य घुमत होते. अंकितावरती कोणाशी तरी ती बोलत होती आणि नंतर ती त्या खिडकीकडे पाहून कोणाला तरी हात हलवून बाय करत होती. वृषभने हळूच दरवाजा ढकलला आणि त्याने समोर जे काही पाहिलं त्याने त्याचे पाय जमिनीमध्ये गोठले. भीतीची एक लाट त्याच्या अंगावरून गेली. अंकिता एका मुलीसोबत खेळत होती जी तिच्याच वयाची होती. तिचे पूर्ण शरीर सफेद पडले होते. केसांनी तिचा चेहरा झाकला गेला होता आणि तिने जे कपडे घातले होते त्यावर रक्ताचे डाग दिसून येत होते. वृषभचा हलकासा धक्का दरवाजाला लागला आणि आवाज झाला. त्या आवाजाच्या दिशेने दोघींनी पण पाहिले. वृषभला समोर पाहून ती दुसरी मुलगी उठली आणि त्या खिडकीच्या दिशेने गेली आणि त्या खिडकीतून आरपार निघून गेली. बाबा, तुम्ही काय केलं? तुमच्यामुळेच माझी मैत्रीण सीमा निघून गेली. तुमच्यामुळेच. मला माझी मैत्रीण परत हवी आहे. तिला बोलवा. सीमा, सीमा परत ये ना, सीमा, रडून अंकिता आवाज देऊ लागली. वृषभने आता जे काही पाहिले ते पाहून त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याला खरं वाटत नव्हतं. वरती चाललेला गोंधळ ऐकून अमिषा वरती आली आणि तिला पाहून अंकिता अजून जोरजोरात रडू लागली. मम्मा बघ ना, बाबामुळे माझी मैत्रीण निघून गेली. तू बोलाव ना तिला मम्मा, अंकिता रडत रडत अमिषाला सांगत होती. हो बाळा, बोलावते. हां, मी उद्या बोलावते. आता सीमाची आई पण तिची वाट पाहत असेल की नाही. उद्या परत येईल ती तुझ्यासोबत खेळायला, समजावत अमिषा म्हणाली. वृषभ अजून त्या धक्क्यात होता. त्याने जे पाहिले त्याला खरे वाटत नव्हते. तो घाबरत घाबरत त्या खिडकीजवळ आला आणि त्याने वाकून पाहिले, पण काहीच तिथे नव्हते. समोर फक्त हिरवेगार गवत पसरले होते. वृषभ, मला वाटते तुला आता खात्री पटली असेल की मी काय बोलते आहे त्याची, अमिषा म्हणाली. पण वृषभ अजून त्या खिडकीमध्ये पाहत होता. त्याला हे समजत नव्हते की ती मुलगी या खिडकीमधून कुठे गेली. कालच्या रात्री जे झाले त्याचा अनुभव घेऊन वृषभ आणि अमिषा पहाटे उठले होते. वृषभ, मला वाटते की आपण हे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होऊया, अमिषा म्हणाली. मला पण असेच वाटते आहे, पण दुसरीकडे घर शोधण्यापर्यंत आपल्याला इकडे राहावे लागणार आहे, वृषभ म्हणाला. हो, पण त्या वरच्या रूमचे काय करायचे? म्हणजे रात्री उठून पुन्हा अंकिता तिकडे गेली तर, अमिषाने चिंतेने विचारले. मला पण त्याचीच काळजी आहे. आपण एक काम करूया, या सर्व मागे ती खिडकी जी कारणीभूत आहे ना, तिलाच आपण बंद करून टाकू. म्हणजे कसे ना राहील खिडकी ना राहील ती सीमा, आणि तिकडे अंकिता जाणार पण नाही परत, वृषभने सल्ला दिला. वृषभ, खिडकी बंद करून काही होईल असे वाटते का तुला? त्यापेक्षा आपण दुसरे घरच शोधू ना, अमिषाने सुचवले. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण दुसरे घर मिळायला वेळ लागेल. शिवाय इकडे आपण का राहत नाही याबद्दल पण बँकेला सांगितले पाहिजे, कारण हे घर बँकेने जप्तीमध्ये घेतले आहे. कालच या घरचे पेपर वाचले. इकडे मोहिते राहत होते. त्यांनी हे घर साधारण 100 वर्षांपूर्वी बनवले होते.
त्यानंतर त्यांचा मुलगा परशुराम याने या घराची उंची वाढवली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा शिरीष याने बँकेकडून काही कर्ज घेतले होते जे तो फेडू शकला नाही आणि बँकेने हे घर जप्त केले असे त्या पेपरमध्ये लिहिले आहे. वृषभने सविस्तर सांगितले. वृषभ, तुला खरंच वाटते त्याने हे घर कर्ज परत करू शकला नाही म्हणून दिले? कारण बघ ना, इकडे आजूबाजूला कोणते घर नाही आहे. हे एकच घर आहे. शिवाय या घरात कोणी येतसुद्धा नाही. काल जेव्हा मी गावात गेले होते तेव्हा लोक मला असे पाहत होते जसे की मी काहीतरी भयानक गुन्हा केला आहे. तिकडे दुकानवजा घरात एक आजी होत्या. त्यांना मी विचारले, लोक माझ्याकडे असे का पाहत आहेत? तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही त्या मोहितेंच्या घरात राहतात ना म्हणून असे पाहत आहेत. ते घर काही चांगले नाही असे म्हणतात. त्या घराच्या वरच्या खोलीमध्ये आत्म्याच्या दुनियेत येण्या जाण्याचा रस्ता आहे. ज्या मार्गाने त्या दुनियेमधील आत्मा आपल्या दुनियेमध्ये येतात. आधी ते घर लहान होते तेव्हा काही नव्हते, पण जसे ते वरती वाढवले तसे त्या वरच्या रूममध्ये अनेकांनी त्या आत्मांना पाहिले आहे. अमिषाने जे तिच्यासोबत घडले ते सांगितले. वृषभ, मला वाटतं त्या कामगारांनी पण ते पाहिले असेल म्हणून ते ओरडत खाली आले असतील. अमिषाने बोलून दाखवले. असू शकते, पण सध्या आपल्या हातात एवढेच आहे की आपण ती खिडकी बंद करू, म्हणजे त्यांचा रस्ता बंद होईल, वृषभ म्हणाला. आणि त्याने हनुमाला फोन करून काही माणसे पाठवायला सांगितली आणि ती खिडकी बंद करून घेतली. मात्र अजूनसुद्धा वृषभला खात्री नव्हती म्हणून त्याने त्या खोलीमध्ये रात्री थांबण्याचे ठरवले. अर्धी रात्र शांत गेली, पण जसे रात्रीचे 2 वाजले तसे त्या खोलीमध्ये अनेक आवाज, कुजबूज वृषभच्या कानावर पडू लागली आणि त्याची झोप मूड झाली. त्याने आजूबाजूला पाहिले पण अंधाराशिवाय त्याला तिकडे काही दिसत नव्हते. तिकडे कोणी नव्हते. तो थोडा घाबरला होता आणि घाबरून तो पळत खाली आला आणि अमिषाला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. अमिषा, अमिषा उठा ना, अमिषा, अंकिता, अंकिता उठ ना, तिकडे वरती कोणीतरी आहे, उठा ना, वृषभ बोलत होता. पण त्याचा आवाज त्या दोघींना पण येत नव्हता. वृषभला त्याच्या मागे कोणीतरी उभे आहे याची जाणीव झाली आणि त्याने मागे वळून पाहिले तर मागे एक स्त्री उभी होती. तिचा चेहरा सफेद पडला होता. डोळ्याच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या आणि ती हवेत तरंगत वृषभला पाहत होती. आणि अचानक एक भयानक किंकाळी देऊन तिने वृषभवर झडप घातली. वृषभला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्या वरच्या रूममध्ये होता आणि त्याच्या आजूबाजूला 1 नाही 2 नाही तर अनेक पांढऱ्या आत्मा फिरत होत्या. वृषभला काहीच समजत नव्हते. तिकडे फिरत असलेल्या एका आत्म्याने त्याला एका कोपऱ्यात हात दाखवला. वृषभने त्या दिशेला पाहिले आणि त्याच्या पायाखालून जमीन सरकली. त्याला तिकडे स्वतःचे शरीर दिसत होते, निश्चित पडलेले. त्याचे शरीर पाहून वृषभला धक्का लागला. मी तर इकडे आहे. मग आहे हा कोण आहे? वृषभचे डोके काम करणे बंद झाले. त्याला काहीच समजत नव्हते काय सुरू आहे. तेवढ्यात पुन्हा तीच आकृती त्याच्या समोर आली आणि तिने पुन्हा वृषभवर झडप घातली आणि ती आकृती गायब झाली. वृषभला समजले होते की तो शरीरात असून सुद्धा शरीरात नाही आहे. सकाळी जेव्हा अमिषाने वृषभला आवाज दिला पण त्याने काही प्रतिक्रिया केली नाही. शेवटी अमिषाने वरती जाऊन पाहायचे ठरवले. वृषभ, अरे किती आवाज दिला तुला, बँकेमध्ये जायचे नाही का? बोलत अमिषा त्या खोलीमध्ये आली आणि तिने पाहिले की वृषभ बेडच्या बाजूला ओंजळा पडला होता. अमिषा पळत त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण वृषभची हालचाल झाली नाही. गावात डॉक्टर नसल्याने तिने पांडुरंगच्या मदतीने वृषभला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये केले. डॉक्टरांनी पूर्ण तपासले, टेस्ट पण झाल्या आणि ते सर्व पाहून डॉक्टर म्हणाले, हे पहा अमिषाजी, आम्ही काही टेस्ट केल्या पण त्या सर्व काही ठीक आहे, पण त्याचे हृदय नॉर्मलपेक्षा कमी वेळा रक्त प्रवाहित करत आहे, त्यामुळे थोडी चिंता वाटत आहे. आपण उद्यापर्यंत पाहू. जर काही सुधारणा नाही झाली तर शहरात भरती करावे लागेल यांना, डॉक्टर अमिषाला सांगत होते. अमिषाला काय करावे काहीच समजत नव्हते. ती तिकडे बसून रडत होती.
तेवढ्यात तिकडे हनुमा आला. तो म्हणाला, पांडुरंग, अरे काय झाले साहेबांना? हनुमाने काळजीने विचारले. त्यावर आत्तापर्यंत जे जे काही घडले ते सर्व पांडुरंगने हनुमाला सांगितले. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. म्हणजे म्हणजे माझे कामगार जे सांगत होते ते खरे होते तर? हनुमा चिंतेच्या स्वरात म्हणाला. हो, त्यांनी पाहिले होते. मोहिते यांचे जिकडे घर आहे तिकडे पाहिले. मोकळे रान होते आणि तिकडे पूर्वी म्हणजे वाड्याच्या जागी एक अघोरी अनुष्ठान चालत होते. एक अघोरीने तिकडे एक दरवाजा तयार केला होता, ज्या दरवाजाने आत्म्याच्या दुनियेमधील आत्मा आपल्या दुनियेमध्ये येऊ शकतील आणि पुन्हा जाऊ शकतील, आणि तिकडून फक्त त्याच आत्मा प्रवेश करू शकणार होत्या ज्याची आत्मा शुद्ध आणि पवित्र असेल. अपवित्र आत्मासाठी तो दरवाजा नाही. कालांतराने मोहितने वाडा बांधला. मोकळी जागा पाहून नंतर त्याची उंचीसुद्धा वाढवली. पण तिकडे एक खिडकी होती. हो, ती जी दरवाजाचे काम करत होती. पुढच्या पिढीने भीतीने तो वाडा सोडला आणि आता साहेबांनी ती खिडकी बंद करून त्याचा दरवाजा बंद केला आणि म्हणून त्या आत्मा चिडल्या असतील, पांडुरंग हनुमाला सांगत होता. पण ह्यावर काही उपाय नाही का? मला वृषभची अशी अवस्था पाहवत नाही आहे. रडवेल्या स्वरात अमिषा म्हणाली. कदाचित यावर उपाय आहे आणि तो एकच माणूस करू शकतो. भिकाजी नाव आहे त्याचे. याआधी पण त्याने असे प्रकरण हाताळले आहे. हनुमा अमिषाला माहिती देत म्हणाला. कुठे आहेत ते? मी येते त्यांना भेटायला. त्यांना हवे तेवढे पैसे देण्यास मी तयार आहे. फक्त माझ्या वृषभला बरे करा. रडत रडत अमिषा म्हणाली. ताई, तुम्ही रडू नका. मी आजच भिकाजीला गाठतो आणि त्याला बोलावून घेतो, आणि तो अशा कामाचे पैसे घेत नाही. फक्त एक नारळ द्या, मी तुम्हाला कळवतो. असे बोलून हनुमा तिकडून निघाला. संध्याकाळी 7च्या सुमारास हनुमाने अमिषाला फोन केला. हॅलो ताई, मी सर्व घटना भिकाजीला सांगितली आहे आणि तो मदत करायलाही तयार आहे. आज रात्री 10 वाजता तो घरी येतो आहे, हनुमा म्हणाला. आणि त्याने फोन ठेवून दिला. अमिषाला उपाय मिळाला म्हणून आनंद झाला होता. तिने पांडुरंगाला वृषभजवळ थांबायला सांगितले आणि ती घरी गेली. अंकिताला पांडुरंगाच्या घरी तिने सोडले होते. ताई, आहात का घरात? हनुमाने आवाज दिला. तसे अमिषा बाहेर आली. दारात हनुमा आणि त्याचा सोबत एक 30-32 वर्षाचा युवक उभा होता. साधे धोतर आणि कुर्ता, खांद्यावर एक जोळी, कपाळाला अष्टगंध आणि गळ्यात तुळशीमाळ, बारीक केस आणि गोल चेहरा, त्यावर स्मितहास्य. त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसून येत होते. ताई, ओळख करून देतो. हे आहेत भिकाजी, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते ते हे भिकाजी आहेत. पांडुरंगाने अमिषाला ओळख देत सांगितले. हो, या ना, आत या. मी पाणी घेऊन येते, अमिषा म्हणाली आणि किचनकडे जाणार तेवढ्यात भिकाजीने त्यांना अडवले. ताई, पाणी वगैरे राहू द्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही मला ती खोली दाखवा, भिकाजी म्हणाला. अमिषा भिकाजी आणि हनुमाला घेऊन वरच्या खोलीमध्ये गेली. हीच ती खोली आहे जिकडे मला वृषभ त्या अवस्थेमध्ये भेटला होता, अमिषा रडवेल्या आवाजात म्हणाली. भिकाजी एका ठिकाणी बसला आणि त्याने डोळे बंद केले. काही वेळ शांततेत गेला आणि त्यानंतर भिकाजी बोलला. इकडे डाव्या भिंतीवर एक खिडकी होती, बरोबर, जी तुम्ही विटा लावून बंद केली कायमची. हो, पण आम्ही मुद्दाम नाही केली, अमिषा घाबरून म्हणाली. मला माहीत आहे तुम्ही का केली ते, पण त्या अघोरीने तो दरवाजा मुद्दाम मोकळा ठेवला होता, ज्यातून फक्त पवित्र आत्मा येऊन आपल्या पिढीला किंवा आपल्या माणसांना हवे तेव्हा पाहू शकतील. पण तुम्ही त्यांचा रस्ता बंद केला आणि ते चिडले आणि त्यांनी तुमच्या नवऱ्याच्या आत्म्यावर काबू करायला सुरुवात केली. अजून त्यांनी पूर्ण काबू केला नाही, पण जर तसे झाले तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला मुकाल, आणि ते पण कायमचे, भिकाजी अगदी कठोर शब्दात म्हणाले. नाही,
प्लीज प्लीज यावर काहीतरी उपाय काढा प्लीज. अमिषा अगदी रडवेल्या स्वरात त्यांना विनंती करून म्हणाली. उपाय आहे, पण कठीण आहे आणि तो अर्धांगिनी म्हणून तुम्हालाच करावा लागेल. भिकाजी म्हणाला. मी काही पण करायला तयार आहे. वृषभच्या आयुष्य वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अमिषा रडत रडत म्हणाली. ठीक आहे तर, आता मी जे काही सांगतो ते नीट ऐका. या विधीमध्ये मी तुमची आत्मा तिकडे पाठवणार. तुम्ही त्याच्या दुनियेमध्ये जायचे. तिकडे तुम्हाला या खोलीमध्ये अनेक आत्मा दिसतील. त्यामधून तुम्हाला वृषभची आत्मा शोधायची आहे आणि वाटेमध्ये तुम्हाला अनेक आत्मा हात देतील. त्यांना तुम्ही तुमचा हात देऊ नका. तिकडे कोणाशी काहीच बोलायचे नाही आणि जेव्हा तुम्हाला वृषभची आत्मा सापडेल तेव्हा तुम्ही 3 वेळा चुटकी वाजवा, म्हणजे मी तुम्हा दोघांना परत घेऊन येईन. भिकाजीने हे सर्व अमिषाला समजावून सांगितले. भिकाजीने एक दिवा लावला आणि एक गोल रिंगण आखले. त्यामध्ये स्वतः अमिषाला घेऊन तो बसला. डोळे बंद केले आणि भिकाजीने मंत्रपठण करायला सुरुवात केली. अमिषा आता त्याच खोलीमध्ये होती, पण आजूबाजूला अंधार दिसत होता. फक्त भिकाजीने जो दिवा लावला होता त्याचा प्रकाश दिसत होता. तिच्या आजूबाजूला अनेक आत्मा फिरत होते. त्यांचा चेहरा सफेद पडला होता. हवेत अधांतरी त्या आत्मा सर्व झुलत होत्या. डोळ्याच्या जागणी मोकळ्या खोबण्या होत्या. त्या सर्व अमिषाला पाहून तिला हात पुढे करत होत्या. अमिषाने पाहिले. त्यांना पाहून ती घाबरली, पण त्या अंधारातून भिकाजीचा आवाज आला. ताई, तुम्ही पुढे जा. जोपर्यंत तुम्ही त्यांना हात देत नाही तोपर्यंत त्या तुम्हाला काही करणार नाहीत. भिकाजीचा आवाज ऐकून अमिषाची भीती कमी झाली आणि ती पुढे जाऊ लागली. छोटी वाटणारी ती खोली आता खूप मोठी वाटू लागली. एका कोपऱ्यात तिला वृषभ उभा दिसला. ती त्याच्या दिशेने निघाली, पण त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो तिकडून गायब झाला होता. तिने त्या आत्म्याच्या गराड्यात त्याला शोधण्याचा जणू चंग बांधला होता आणि काही वेळाने तो तिला पुन्हा दिसला. एक स्त्री त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबत होती. तिने ते दृश्य पाहिले आणि ती नवऱ्याला वाचवायला धावली. ती त्या स्त्रीला हात लावणार तेवढ्यात एक लहान मुलीचा आवाज आला. थांबा, तिला हात लावू नका, नाहीतर तुम्ही पण या दुनियेमध्ये याल आणि इथेच राहाल, ती छोटी मुलगी म्हणाली. अमिषाने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. तिकडे एक 6 वर्षाची मुलगी उभी होती. तिचा पण चेहरा तसाच सफेद, डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या. ती लहान मुलगी पुढे आली आणि जी स्त्री वृषभचा गळा दाबत होती तिच्या पुढे आपले दोन्ही हात तिने पसरले. त्या स्त्रीने ते पाहिले आणि त्या लहान मुलीच्या हातामध्ये आपले हात दिले. आता तुम्ही त्यांचे हात आपल्या हातात घ्या लवकर. मी हिला जास्त वेळ रोखू शकत नाही, ती लहान मुलगी अमिषाला म्हणाली. तसे लगबगीने अमिषा पुढे आली आणि तिने वृषभचे हात आपल्या हातात घेतले आणि तिने 3 चुटकी वाजवणार तेवढ्यात ती लहान मुलगी म्हणाली. अंकिताला सांगा. सीमा तिची आठवण काढत होती. त्या मुलीचे वाक्य ऐकून अमिषाला ती रात्र आठवली, जेव्हा अंकिताने सीमाबद्दल पहिल्यांदा सांगितले होते. आणि त्यानंतर अमिषाने 3 वेळा चुटकी वाजवली आणि पुन्हा वृषभचा हात पकडला. काही वेळातच ती पुन्हा त्याच खोलीमध्ये होती आणि तिच्यासमोर भिकाजी बसला होता. ताई, काम झाले आहे. हनुमा, आत्ताच ती जागा मोकळी करा जिकडे खिडकी होती ती. आपल्याला कोणताच हक्क नाही आहे त्यांचा मार्ग बंद करण्याचा. आणि ताई, आता वृषभदादा नक्की बरे होतील. माझे काम झाले, मी येतो आणि जमले तर ही खोली वापरू नका. एवढे बोलून तिथून भिकाजी निघून गेला. हनुमाने लगेच त्या भिंतीमध्ये केलेले नवीन बांधकाम तोडले आणि काही वेळातच पांडुरंगचा फोन आला की वृषभ शुद्धीवर आला आहे आणि आता तो अगदी ठीक आहे. 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर हनुमाच्या मदतीने त्यांनी तालुक्यामध्ये एक नवीन घर घेतले आणि त्या घराला कुलूप लावले. पण वरच्या खोलीची खिडकी अजूनही उघडी आहे. त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी. समाप्त. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. आणि जर तुम्हाला
ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करून द्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच आणि लगेचच मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.